आज ना मला आंघोळ पण तुम्हीच घाला ना. एका माझ्या मित्रांना अनंताने मला आंघोळ घालायला मोरीत घेऊन गेला होता. अंगावर सू केली. काका मला आमच्या मामाची मला माहिती आहे पण सुप्पी मला नाही माहित. सपूचं नाव भलत्या वेळेस घेऊ नको रे. सू आणि तू मध्ये तुला फरक कळतो की नाही? अरे सू म्हणजे चांगलं, तू म्हणजे वाईट. काका माझ्या पोटात गॅस होतो ना तेव्हा सू कू असा आवाज येतो. आताच तुमचं पाठ्यपुस्तक झालं ना, आता पाठवू नका. पालुका 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 नको. मला कसं कळत नाही. आता तुम्ही पाठ्यपुस्तक केलं का? मग पत्रकार पालुका माझ्या वाहनात कुठे ठेवलीये? ज्ञानी आहात तुम्ही. अहो जगी सर्व ज्ञानी असा कोण आहे? विचारा वामना तो तो शोधीन काढे. काका मला काही प्रश्न प्रश्नांची उत्तर द्या. काय हाच प्रश्न आम्हाला पडलेला असतो. बरं विचारा. काका बायकांमधला आणि पुरुषांमधला फरक तो काय? अरे मूर्खा. अरे बायका त्या बायका आणि पुरुष ते पुरुष. अरे त्यांच्यातला फरक जर तुला कळला असता ना तर तू हनीमूनला खोट्या करत असला नसतास. कळलं का? नको ते प्रश्न विचारू नकोस. काका बायकांच्या पोटामध्ये बाळ होतो पुरुषांच्या पोटात का नाही होत? तू वाचणार रे कुठलं बाळच आहे. कळलं का? काका पुरुषाला दाढी मिशी येते बायकांना का नाही येत? याचं उत्तर ना त्या ब्रह्मदेवाला विचारले पाहिजे आता. काकी जनावरांना 4 पाय असतात मग माणसाला 2 पाय का असतात? अरे 4 पायांचा पुत्र होऊन त्या कुमार शेट्टीला चावलास ना? काका मी आता तुम्हाला एकच प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर बरोबर नाही दिलं तर त्या प्रश्नाचं उत्तर मी बरोबर देईन आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर मी बरोबर दिलं तर मला एक कॅडबरी चॉकलेट देणार ना? हा देणार ना? हो हो तुम्हाला चॉकलेट, ऑमलेट, पापलेट, खासलेट सर्व काही देऊ. खासलेट दिलं ना की आणलं माझ्या घराला. अरे जळून तोड काय लावायचं तोंड गळ्यात पडले. आता विचारू प्रश्न प्रश्नाचं हो, उत्तर द्या ना. विचारा. काका मला सांगा ना कविताचं काय मोठं आहे? मी तुला सांगितलं ना नको ते प्रश्न विचारू नकोस म्हणून. सांगा ना काका. लग्न केलंस ना तू कविता बरोबर. मग काही बघितलं नाहीस का? तुम्ही हरलात काका. मी सांगू कविताचं काय मोठं आहे ते? हो हो सांग. मला चॉकलेट देणार ना? हो सगळं काही देणार. काका कविताचं ना मन मोठं आहे. काय मोठं आहे? मन. चला त्याच मोठ्या वेळेला ना जावई बापूंना शाबासकी द्या. काका आता मला सांगा ना तुमचं काय मोठं आहे ते? सांगितलं ना नको ते प्रश्न विचारून मला बेजार करू नकोस. काका सांगा ना मला तुमचं काय मोठं आहे हे ते? तूच सांग रे काय ते. मी सांगू? हा, सांग. मी सांगू तुमचं काय मोठं आहे ते? सांग. काका तुमचं ना धन मोठं आहे. काय मोठं आहे? धन. जावई बापू ना अंतर्यामी आहेत हं. त्यांना ना नक्कीच गुप्तधनाची चावल लागली. आपल्या गुप्तधनाचा उच्चार केलाय जे आपल्याला ते गुप्तधनापर्यंत जरूर घेऊन जातील. मला खात्री आहे मला पूर्ण खात्री आहे. काका काल रात्री ना मला एक स्वप्न पडलं होतं. काय स्वप्न पडलं?
का हा. स्वप्नात मला एक भूत दिसलं होतं. ये भूताचं नाव काढू नकोस. आता झोपायची वेळ झाली आहे ना. कविता, ए कविता,